नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आपण जे उच्चीच्या ग्रहांबद्दल बोलतोय त्याच्यामध्ये रवी झालाय आपला बघून. त्रिक स्थानामध्ये उच्चीचे ग्रह आले तर काय वेगळे परिणाम दिसतात? कारण त्रिक स्थान ही दुःस्थानं आहेत, ही काही शुभ करणारी स्थानं नव्हेत. आणि ग्रह उच्चीचे असणं हे ग्रहांचं संपूर्ण पोटेन्शियल वापरात येणं, त्यांची संपूर्ण क्षमता दिसणारं ते उच्चीच्या राशीमधले ते तसं दाखवत असतात काम. आता आपण बघूया उच्चीचा गुरु. उच्चीचा गुरु हा कर्क राशीमध्ये पहिले 0 ते 3° कलापर्यंत म्हणजे पुनर्वसू नक्षत्राच्या 4थ्या चरणामध्ये कर्क रास सुरू होते. तिथे गुरु असेल कर्केत तर तो उच्चीचा म्हटला जातो. हा उच्चीचा गुरु जर षष्ठात असेल म्हणजे कुंभ लग्नाची कुंडली असेल तर तो लाभेश धनयोग करणार आहे. हाच उच्चीचा गुरु जेव्हा अष्टमात असेल तेव्हा धनु लग्न असेल आणि लग्नेश आणि चतुर्थेश तो असेल गुरु असेल उच्चीचा. हा उच्चीचा गुरु जेव्हा व्ययात असेल त्यावेळेला सिंह लग्नाची कुंडली असेल. आणि इथे अजून एक स्पेसिफिक गोष्ट अशी होते की सिंह लग्नाला पंचमेश आणि अष्टमेश गुरु हा योगकारक राजयोगकारक अतिव शुभ परिणाम देतो. जेव्हा आपण रोग ऋण रिपूवर विजय मिळवायचा आहे असे परिणाम संघर्षपूर्ण असं बघतो तेव्हा आपण हे ग्रह षष्ठ अष्टम द्वादश या त्रिक स्थानामध्ये बघतो. कारण षष्ठ स्थान हे रोग ऋण रिपूचच आहे. इथे आव्हानांचा सामना बुद्धीने करतो गुरु. पण गुरु हा जेव्हा षष्ठामध्ये आलेला आहे उच्चीचा, षष्ठ स्थान हे गुरुचं यकृताचं फॅटी लिव्हर दाखवणारं स्थान आहे. तसंच तो एखादा कोलायटिस सारखा आजार म्हणजे पोटामध्ये गॅसेस होण्याचा आजार पण दाखवतो. करिअर मध्ये पण मात्र हा उत्तम सल्लागार असतो. कारण प्रत्येक ग्रहाचे 2 परिणाम आहेत, एक चांगला आणि एक नाही चांगला असा. तर जेव्हा गोचरीचा गुरु षष्ठामधून येतो तो उच्चीचा आता जसा येणार आहे. हा उच्चीचा गुरु कसा आहे, कुठलाही षष्ठामध्ये येणारा गुरु हा स्पर्धा परीक्षेमध्ये यश देतो. कोर्ट कचेरीचं हे स्थान आहे षष्ठ स्थान, गव्हर्नमेंटच्या कायद्याच्या केसेसचं स्थान आहे, याच्यामध्ये तुम्हाला यश मिळतं. पचन संस्थेचं हे स्थान आहे. त्यामुळे इथे या पचन संस्थेमध्ये वजन वाढण्याची समस्या हा गुरु दाखवतो. कारण गुरु हा प्रसरणाचा कारक आहे. गोचरीनी षष्ठात आल्यावर हा नोकरीमध्ये प्रमोशन, मोठं कर्ज, त्यामधून मोठं घर धनस्थानात बघतो तिथे निर्माण करणं, कौटुंबिक प्रॉपर्टी निर्माण होणं असे चांगले परिणाम पण दिसतात. न्याय दृष्टीने बघणारा हा गुरु आहे. कारण गुरु हा वकील आहे चांगला आणि याची जी षष्ठामध्ये आलेला त्याची व्ययावर दृष्टी पडते. तर इथे खर्चावर ताबा ठेवा हे लक्षात घ्यावं लागतं. दुसरं जे त्रिक स्थान अष्टम स्थान, इथे जर हा उच्चीचा गुरु असेल तर धनु लग्नाची कुंडली आहे म्हणजे लग्नेश आणि चतुर्थेश हा गुरु आहे आणि तो अष्टमामध्ये उच्चीचा आलेला आहे. दीर्घायुष्य, गूढ विद्या, अचानक धनलाभ किंवा वारसाची प्रॉपर्टी हे सगळं दाखवणारं हे स्थान आहे. पण हे क्रॉनिक डिसीजचं स्थान आहे, पोटाचे आजार दाखवतो. कारण कर्क राशीमध्ये हा गुरु उच्चीचा आहे आणि कर्क रास हे ॲब्डॉमिनलच्या वरचं म्हणजे श्वासपटलाजवळचं पोट आहे, खायचं पोट. त्यामुळे पोटाचे पचनाचे आजार दाखवतं. ज्योतिषशास्त्रामध्ये याला सखोल रुची असते, वाणीमध्ये गोडवा असतो, कौटुंबिक प्रॉपर्टीमध्ये हा अष्टमातून धनस्थानात बघतो म्हणून तिथे वाढ करतो. हा गुरु व्ययामध्ये जर उच्चीचा आला, व्ययस्थानामध्ये उच्चीचा गुरु आला म्हणजे सिंह लग्नाची कुंडली असते आणि सिंह लग्नाच्या कुंडलीला हा पंचमेश आणि अष्टमेश गुरु हा राजयोगकारक हा व्ययस्थानामध्ये गेलेला आहे. गुरुसाठी व्ययस्थान म्हणजे मीन राशीचं स्थान असल्यासारखं, त्यामुळे हे आध्यात्मिकतेकडे नेणारच स्थान आहे. प्रचंड परोपकार करणारा, अनेक धोक्यांपासून संरक्षण मिळवून देणारा आणि भौतिक यशापासून मात्र या गुरुला फारशी काही अपेक्षा नाहीये त्याची. हा अतिशय खर्चिक व्यक्ती मात्र असतो. सिंह लग्नामध्ये जेव्हा हा पंचमेश आणि अष्टमेश गुरु उच्चीचा व्ययामध्ये आलेला असतो त्यावेळेला या कुंडलीमधला लग्नेश जो आहे रवी हा मात्र उत्तम असला पाहिजे. अतिशय ज्ञानी आणि पवित्र असा हा गुरु आहे. पारंपरिक भौतिक सुखसोयींचं या गुरुला व्ययामध्ये फारसं आकर्षण नाही. हा वक्री असेल तर मात्र शुभ परिणाम द्यायला विलंब लावतो.
गुरु पंचमेश आणि अष्टमेश वेळात उच्चीचा झाल्यामुळे खूप सात्विकता आणि आध्यात्मिकता माणसाकडे असते. गुरु आणि रवी यांच्यातलं अंतर 3 अंश इतकं जर कमी असेल, जर ह्या सिंह लग्नाच्या कुंडलीमध्ये गुरु आणि रवी जो पंचमेश आणि अष्टमेश गुरु व्ययामध्ये उच्चीचा आहे, तिथे उच्चीचा ग्रह असल्यामुळे तो अर्थात असंगत परिणाम देणार नाही. रवी आणि त्याच्यामध्ये 3 अंश इतकं कमी अंतर असेल तर गुरुचा शुभपणा थोडा कमी होतो, कारण रवी लग्नेश आहे म्हणून. अन्यथा हे गुरुचे परिणाम चांगले आणि वाईट दोन्ही होणार आहेत, कारण गुरु हा गुरु माऊली आहे, सर्वात मोठा शुभग्रह आहे, नाही का? गुरुचा आपण अनेक विध प्रकारे त्याचे परिणाम बघतो, गोचरीचे बघतो, असण्यानी बघतो. दरवेळेला त्याचं मोठेपण सिद्ध होत जातं, कारण हा सर्वात मोठा नैसर्गिक शुभ ग्रह आहे. कसा वाटला तुम्हाला आजचा एपिसोड? माझा चॅनल सबस्क्राईब करा. अजूनही पुढचे काही उच्चीचे ग्रह आपल्याला पाहायचे आहेत, जे त्रिक स्थानामधून काय परिणाम देतात. तोपर्यंत बाय बाय.